नमस्कार. माझ्या हातात तुम्हाला मेहंदीचं कोण दिसत असेल. बघा, या मेहंदीमध्ये इतकी ताकद असते, या मेहंदीच्या सुगंधामध्ये इतकी ताकद असते. काय एखाद्या नवरीला आपण जेव्हा लग्न झाल्यावरती आपण त्यांच्या हातात रक्षासूत्र बांधलेलं असतं आणि ते बंधन जे असतं ते सत्यनारायण पूजा झाल्यावरती किंवा एखाद्या काही धार्मिक विधी झाल्यानंतर आपण ते काढून घेतो. मेहंदीचा वास जो असतो तो दुष्ट शक्त्यांना जवळ करणारा असतो आणि सुवासिक असतो. जिथे जिथे सुगंध आला तिथे तिथं निगेटिव्हिटी आली. बघा, एखाद्या व्यक्तीवरती लग्न झाल्यानंतर नवरी घरात आली आणि त्या नवरीला कायम दुखणंच आहे, त्या नवरीला लग्न झाल्यापासून कायमचं दुखणं लागलेलं आहे. बघा, अशा प्रकारचे 9 कोण आपल्याला घ्यायचे. 9 कोण महाकालीच्या मंदिरात अर्पण करायचे आहे. हे 9 मेहंदीचे कोण जे आहे किंवा मेहंदी तुम्ही कुठल्याही प्रकारे पुडा असो काय असो ते अर्पण करायचे आहे महाकालीच्या मंदिरात. असं प्रत्येक पौर्णिमेला कोण देवीला अर्पण करायचं आहे